काय फोन बिन करा ना चला या तुम्ही आमच्या पुढे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 43व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व सन्माननीय संचालक, सभासद, कामगार अधिकारी वर्ग, वेगवेगळ्या सातत्याने केला, बरेच चढउतार आले आणि त्या चढउताराला आपण समर्थपणे तोंड दिलं आणि त्यामुळे अतिशय अडचणीतून सुद्धा आज आपण जर राज्यभर पाहिलं तर संपूर्ण साखर चळवळ काही ना काहीतरी अडचणीतून जाते. आपली मुळातील अडचण त्याच्यातून मार्ग काढणं ही प्रक्रिया आपण यशस्वीपणे पार पाडून यावर्षी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर येण्याचा योग येतोय. मागच्या वर्षी 3000 रुपये दर सभासदांना दिलेला आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने ही संस्था ही सुरक्षित ठेवण्याचा, सभासदांच्या मालकीचे ठेवण्याचा आणि सभासदांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत आणि त्या माध्यमातून सभासदांचा वेळेवर ऊस जाणं, त्या ऊसाची योग्य वेळी विल्हेवाट लागणं, योग्य वेळी दर मिळणं आणि वेगवेगळ्या सभासदांच्या समस्या निर्माण होऊ नये, ऊस उत्पादकांच्या समस्या निर्माण होऊ नये या दृष्टीनं आम्ही सातत्य ठेवून प्रयत्न करत आहोत. सुदैवानं ऊस उत्पादकांना बळ दिलं पाहिजे अशा प्रकारची धोरणं प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनाने केला. केंद्र सरकारनं साखरेचा दर ठरवून दिला. इथेनॉलचं बरेच वर्ष न ठरणारं धोरण हे आपल्या समोर मांडलं, त्याची अंमलबजावणी केली. त्यातून साखर चळवळ योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न होता. आयात निर्यात धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्यावर योग्य ते निर्णय घेतले आणि या सगळ्या वाटचालीमध्ये राज्यानं सुद्धा तितकीच भूमिका बजावली आणि एनसीडीसीच्या कर्जापासून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून या राज्यातील साखर चळवळ ही योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय आणि सरकारामध्ये राजकारण येऊ नये असं सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलं जातं आणि त्या प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे आणि त्या माध्यमातून धोरण योग्य राहतील, ऊसासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वेळेवर होईल आणि त्याचबरोबर आवश्यक ते पूरक वातावरण राज्यामध्ये ना आपल्या परिसरामध्ये निर्माण होईल असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. हा कारखाना सुरू करण्यासंदर्भामध्ये सातत्यानं राज्य आणि केंद्राने आपल्याला मदत केली आणि पुढे सुद्धा ही व्यवस्था जी आपल्या मालकीची आहे आणि त्याच्यामध्ये काही अडचणीमुळे आपल्याला काही निर्णय घ्यावे लागले असले तरी काही आर्थिक अडचणीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. अशा पद्धतीने हे निर्णय आपण घेऊन शेवटी हा कारखाना सभासदांच्या हितासाठी उभा केलेला आहे आणि या भागातील ऊसाचं उत्पादन लक्षात घेता त्याची योग्य विल्हेवाट लागावी, त्याला योग्य दर मिळावा हा मूळ उद्देश आणि त्याच्यामध्ये सातत्यानं आलेल्या अडचणी त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी आपण सभासदांचं हे डोळ्यासमोर ठेवून सगळे निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण मागच्या गळीत हंगामामध्ये सभासदांच्या योग्य दिशेनं ऊसाचं उत्पादन जे होतंय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षीचा अहवाल खरं तर कामकाजामध्ये कारखाना म्हणून किंवा संस्था म्हणून दोन प्रकारे वेगवेगळे आपण उल्लेख करता येईल.
कारखाना म्हणून कामकाज निराणी शुगर्स पाहतंय आणि संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मालक म्हणून कामकाज पाहतोय. सध्याचं संस्था म्हणून फारसं कामकाजाचा बोजा आपल्यावर नाही, परंतु सभासदांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचं काम निराणी शुगरच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतोय आणि त्या माध्यमातून या परिसरामध्ये कामगारांना न्याय देणं, सभासदांना न्याय देणं ही प्रक्रिया योग्य दिशेनं नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. ऊस उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची उपलब्धता या भागामध्ये व्हावी म्हणून कारखाना म्हणून आणि विधानसभा सदस्य म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करतोय. बेबी कॅनलचं काम झालं, पाणी यायला लागलं, आता त्याचं आस्तरीकरण होतंय आणि मला आपल्याला सांगण्याला आनंद आहे की या डिसेंबर पासून होणारं आवर्तन हे जसं पूर्वी येवतपर्यंत आलं, नंतर केडगावपर्यंत आलं, नंतर दापोलीपर्यंत आलं, त्याच पद्धतीनं आस्तरीकरण झाल्यानंतर आताचं आवर्तन हे पूर्ण पातळीपर्यंत येईल. आणि गेल्या वर्षी जवळपास 4.5 TMC आपण पाणी वापर केला आणि त्याच्यामध्ये खूप प्रमाणात पाणी पाझरत होतं. ते कमी करून, ते नियंत्रित करून, काँक्रिटीकरण करून आता ते काम पूर्ण झाल्यानंतर पाटासपर्यंत किमान 6 TMC पाण्याचा वापर वर्षभरामध्ये होईल असा आमचा अंदाज आहे. आणि साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मेन कॅनलचं जवळपास 2 रोटेशन इतकं पाणी हे बेबी कॅनलच्या माध्यमातून नदीचं पाणी शुद्ध करून आपल्याला मिळेल आणि तेवढं वाढीव पाणी एका प्रकारे आपल्याला मिळणार आहे. या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे. आपली सगळ्यांच्या हितासाठी एक मागणी मी सातत्यानं करत होतो. त्याच्यामध्ये पुणे शहरातून येणारा कॅनल हा मेंटेन करणं शक्य नव्हतं आणि मेंटेन न झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी गळती व्हायची आणि ती नियंत्रित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये पुणे शहराच्या खालून एक भूमिगत कालवा करावा अशी मागणी होती. त्याची मान्यता मिळाली, त्याचं टेंडर झालं, त्याच्या प्रत्यक्ष कामाला या महिन्यामध्ये सुरुवात होतीये आणि त्याचं उद्घाटन करून 2.5 वर्षामध्ये हा भूमिगत कॅनल जर पूर्ण आपण 2.5 वर्षामध्ये करू शकलो तर आपल्याला जवळपास 3.5 TMC म्हणजे जवळपास 1 आवर्तना इतकं पाणी त्या माध्यमातून सुद्धा वाढून मिळेल. आणि जी कॅनलच्या पाण्याची समस्या विशेषतः BBC सह वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण होत होती त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण केला. जानाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन पूर्वी नव्हतं, काही प्रमाणात ऊसाचं उत्पादन यायला लागलं. जानाई आणि शिरसाईचं जवळपास 500 कोटी रुपयाच्या दोन्ही टेंडर्स आम्ही या महिन्यामध्ये राज्य शासन काढतंय. आणि पूर्वी आपण कालव्याने हे तलाव जोडले, पाणी वाहून जाताना खूप मोठ्या प्रमाणावर पाणी नाश होत होता. त्याच्यावर विचार चालू होता. आम्ही सातत्यानं विधानसभेमध्ये मागणी करत होतो आणि त्याच्यामधून ही संपूर्ण योजना बंद नळीतून करण्याचा प्रस्तावाला शासनाला मान्यता दिली आणि त्या माध्यमातून आता पाण्याचा वापर चांगला होईल. त्याचबरोबर सगळ्या भागामध्ये जे तलाव जोडलेले राहिले होते त्या तलावापर्यंत ही बंद नळी जाईल अशा प्रकारचा आमचा त्या ठिकाणचा प्रयत्न यशस्वी होतोय. तर भविष्यामध्ये त्या भागात सुद्धा ऊसाचं उत्पादन वाढलेलं दिसेल अशा प्रकारची मला खात्री आहे. त्या भागामध्ये नेहमी मी ज्यावेळी गेलो आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळी मागणी केली त्यावेळी त्या भागामध्ये आपण नेहमी आश्वस्त करायचो की आपण 8 महिने शेतीचं पाणी आणि 12 पिण्याचं पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. खरं तर 12 शेतीचं पाणी देऊ असं आपण कधीच आश्वस्त केलं नसलं तरी सुदैवानं आजची स्थिती अशी आहे की 12 जिरायत भागात सुद्धा प्यायचं पाणी तर सगळीकडेच मिळेल. म्हणजे टँकर मुक्त तालुका करण्याच्या दृष्टीने ही योजना ही वरदान ठरेल. परंतु मला खात्री वाटते की कदाचित योजना सुरू झाल्यानंतर जे 8 महिने शेतीची खात्री देण्याचा आपला प्रयत्न होता तो कदाचित जिरायत भागामध्ये सुद्धा 12 आपल्याला पिकं घेता येतील अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी आपण जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांचा ताळमेळ बसला तर त्या भागात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन वाढेल अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी आहे. इतर बाबतीमध्ये
40-50 वर्षापूर्वी झालेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आता जीर्ण झाले. ती मागणी होती. मंगळवारी जलसंपदा विभागाची त्या संदर्भातली बैठक आहे. यापूर्वी बैठका झाल्या आणि त्या माध्यमातून जुने झालेले सगळे बंधारे बदलण्याचा निर्णय आम्ही घेतोय आणि त्या माध्यमातून आता पूर्वीचे हाताने आपल्याला गेट काढावं लागायची त्याच्याऐवजी स्वयंचलित ऑटोमॅटिक गेट असणारे बंधारे आपण या तालुक्यामध्ये करतोय आणि त्या माध्यमातून सुद्धा नदीवरच्या बागायताला पुढच्या कित्येक वर्षाचं स्थैर्य देण्याचा प्रयत्न आपण केला. राजेगाव, खानोटा या त्याचबरोबर वाटलूज, बलठण या सगळ्या परिसराची एक समस्या होती की त्या भागामध्ये ज्यावेळी पाणी खाली जातं त्यावेळी त्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता होत नाही. कारण त्यात मोजणीचं पाणी पातळी जर खाली गेली तर त्या भागामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा वापर करण्यासाठी आवश्यक ते पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे त्या भागाची जी मागणी होती की त्या भागामध्ये उजनीच्या बॅकवॉटरमध्ये बंधारा करावा किंवा बंधाऱ्यांची साखळी करावी. त्या संदर्भामध्ये अभ्यास केल्यानंतर जलसंपदा विभागाने एकच बंधारा करावा असं प्रस्तावित केले. 200-300 कोटी 400 कोटी लागले तरी ते करण्यासंदर्भातली अंदाजपत्रक तयार करण्याचं काम चालू आहे आणि तो सुद्धा प्रश्न योग्य दिशेने नेण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा लवकर यश येईल आणि त्या भागामध्ये सुद्धा जो काही फटका पिकांना विशेषतः उन्हाळ्यामध्ये बसतो तो बसणार नाही याची काळजी आपण घेतोय. यावर्षी अतिशय प्रचंड पाऊस आहे. सुदैवानं परमेश्वर कृपेनं आपल्या बॉर्डर पासून जो पावसाने तडाखा दिलाय तो मराठवाड्यापर्यंत दिलेला आहे पण कदाचित परमेश्वर कृपा आपल्यावर झाली आणि आपण या तडाख्यातून वाचलो. परंतु यावर्षी सारखा पावसाळा दरवर्षी येईलच असं नाही आणि त्यामुळे ज्यावेळी दुष्काळ असतो त्यावेळीची उपाययोजना करण्याचा आपण त्या ठिकाणी ठरवलेला आहे. आपण बीबीसीचं पण जे पाणी आहे जवळपास 34 किलोमीटर नेतो त्याची सुद्धा दुरुस्ती करून त्या भागामध्ये पाणी जलद गतीने जावं असा त्या ठिकाणचा प्रयत्न आहे आणि या सगळ्या माध्यमातून तालुक्याची पाण्याची व्यवस्था मजबूत करत असताना आपण पुढच्या काळामध्ये जे काही चिबट जमीन झालेली आहे त्या चिबट जमिनीच्या माध्यमातून जी काही अडचण शेतकऱ्याची होती चिबट जमीन निर्मूलनाचा सुद्धा कार्यक्रम हा अंतिम टप्प्यामध्ये त्याचं धोरणच नव्हतं. बरेच वर्ष मी प्रयत्न करत होतो. धोरण होतं ते अर्धवट होतं आणि त्याच्यामधल्या त्रुटी दूर करूनच एकदाच अंमलबजावणी करावी असा माझा त्या ठिकाणचा प्रयत्न होता आणि शासन त्या संदर्भातलं सुद्धा धोरण ठरवतंय आणि त्या माध्यमातून चिबट जमिनीचा सुद्धा एक निर्मूलनाचा मोठा कार्यक्रम हाती आपण घेतोय. त्याच्या माध्यमातून सुद्धा जी आज पडीक जमीन आहे ती ओलिताखाली येईल किंवा पिकाखाली येईल आणि ऊसाचं उत्पादन अजून त्या ठिकाणी वाढवता येईल अशी स्थिती आहे आणि अशी चौफेर वाटचाल करत असताना रिंग रोड, एलिव्हेटेड रोड या माध्यमातून जाऊन जोडलं जावं हा सुद्धा आमचा सगळ्यांचा प्रयत्न या कालावधीमध्ये राहिलेला आहे. पाण्यापासून दळणवळणापर्यंत आणि अगदी गावातल्या रस्त्यापर्यंत सुद्धा सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि पुढच्या काळामध्ये जसं जसे दिवस पुढे जातील नियोजन केलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. आज सर्वसाधारण सभेचा विषय हा भीमा सहकारी साखर कारखाना असला तरी पाणी आल्याशिवाय ऊस नाही आणि ऊस आल्याशिवाय कारखाना चालणार नाही ही गणित डोळ्यासमोर ठेवून आपल्या समोर या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. दोन वेगवेगळ्या बाजूला विषय मांडायचा असेल तर कारखाना म्हणून आपल्या ज्या आर्थिक अडचणीमुळे आपल्या कारखान्याचा दोन्ही बँकेंनी MSC बँकेने आणि पुणे जिल्हा बँकेनी जप्तीची कारवाई केल्यानंतर पुढे जी काही टेंडर प्रक्रिया झाली त्या माध्यमातून निराणी शुगर्स हा कारखाना चालवत असल्यामुळे दैनंदिन कामकाज आणि वर्षभराचं हिशोबपत्रकाचं कारखान्याचं कामकाज हे निराणी शुगर पाहतंय आणि आपण संस्था म्हणून जे वर्षभराचं कामकाज आहे ते आपण संस्थेचं जे काही मालकी आपली आहे आणि आपली संस्था सहकारी आहे म्हणून आपण पाहतोय आणि त्यामुळे आपण सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित केली आणि त्या माध्यमातून आपल्या जे काही सहकार्याच्या नियमाप्रमाणे बैठक व्हावी तशा पद्धतीने या बैठकीचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि माझी सगळ्यांना एकच सांगणं असेल की संस्था म्हणून आपल्यासमोर हिशोबपत्रक आहे परंतु निराणी शुगरचं कामकाज हे आपल्या कारखान्याचा जनरल मिटिंगचा विषय नसला तरी आपला कारखाना ही संबंधित विषय आहे, आपल्या कारखान्याचा विषय आहे
त्यामुळे काहींची जी शंका असते की कारखाना आपल्या मालकीचा आहे का नाही, तर तो आपल्या मालकीचा आहे, सहकारी संस्थेच्या मालकीचा आहे, सहकारी संस्था आहे म्हणून जनरल मीटिंग आहे हेच आधी मी स्पष्ट करतो. आणि त्याच्या पुढे जे काही बिराणी शुगरचं कामकाज आहे त्याला केंद्र राज्य दोन्ही मदत करतायत. त्याचा मूळ उद्दिष्ट हे या ठिकाणी सभासदांना सुविधा देणं आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी केंद्राच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या योजना राबवून या कारखान्याच्या पाठीशी, या आर्थिक व्यवस्थेच्या पाठीशी केंद्र आणि राज्य उभं करणं ही जबाबदारी घेऊन आम्ही पुढे जातोय. आणि त्या माध्यमातून त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा या परिसरातील शेतकरी सभासदांना होईल असाच आमचा प्रयत्न आहे. कारखाना चालू नसेल तर बऱ्याच लोकांना वेगळ्या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं आणि ऊस पुढे जाणार याची चिंता सगळ्यांनाच असते. आणि त्यावेळी मग काय काय अटी टाकल्या जातात हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्या सगळ्या अटी शर्तींच्या पासून शेतकऱ्यांची मुक्तता होऊन आपल्या मालकीचा कारखाना आपण हक्काने येता, ऊस घालणारा इथे येतो, ऊस न घालणारा सुद्धा इथे येऊन मोठे मोठे प्रश्न विचारतो, त्याची उत्तर आम्ही देतो. अशा प्रकारची सहकार्यातली संस्था आपण चालवतोय आणि सहकारी संस्था म्हणून आपण उत्तरं देतोय. आणि काही लोक संस्थेचं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात. तसं काही लोक हे संस्था अडचणीत असताना सहकार्य करण्याची ऐवजी कधी कधी वेगवेगळ्या भूमिका घेतात. परंतु सभासद म्हणून त्यांना उत्तर देण्याचं कर्तव्य आपण पार पाडत असतो.